अगदी मॅचला सुरुवात झाली. पहिला चेंडू आपण पाहिलं तर मॅक्सिमम साठी निघून जातोय. क्षितिजला आपण पाहिलं सध्या मात्र बॅटिंग साठी दाखल झाला मैदानामध्ये. पहिला चेंडूवरती त्यानं मात्र हात खोललेत मॅक्सिमम साठी. राहुल या मॅच मध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय, राहुलच्या समोर क्षितिज असताना त्याचा कमबॅक कसा होतं, या सर्व गोष्टींवरती लक्ष यावेळी देखील बॅकफुटला जातोय. पुन्हा शॉर्ट आर्म पूल, पुन्हा एकदा मॅक्सिमम येतोय. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती क्षितिजनं 2 षटकार लगावले. पहिला षटकार त्यानंतर बॅक टू बॅक हा दुसरा षटकार राहिला त्याच्या बॅट मधून आलेला. पुन्हा एकदा अगदी हॅट्रिक मध्ये जातोय. 6, 12, 18 तब्बल हॅट्रिक षटकार. 3 चेंडू 3 षटकार आले. आणि मी म्हणेल पॅडी खऱ्या अर्थानं श्री भैरवनाथ चषक 2024 मध्ये हा रेकॉर्ड मात्र जरूर केला जातोय. दुसरे हॅट्रिक षटकार यादी देखील आपण पाहिले. 3-3 आणि अरे अर्थानं 3 चेंडूमध्ये आलेल्या 3 षटकारांना एक टीमला चांगली गती भेटली. एक चांगली सुरुवात आपल्या टीमची करून दिली आहे. पुन्हा उचललाय, आणखीन एक येतोय सुरेख फटका. यावेळी मात्र नजाकत चांगली होती, सरळ बॅटीनं खेळून काढला जिथे आणखीन एक मॅक्सिमम येतोय. क्षितिज मोरे हॅट्रिक षटकार, एक चौथा षटकार. आता 6 चेंडू 6 षटकार येत आहेत का असा प्रश्नचिन्ह आता मात्र उपस्थित झालाय कॉमेंट्री बॉक्स मध्ये, प्रेक्षक वर्गामध्ये, युट्यूब लाईव्हला असलेल्या प्रेक्षकांमध्ये. आता मात्र 6 चेंडू 6चा रेकॉर्ड आपल्या नावावरती करून घेतोय का क्षितिज मोरे, ही चर्चा आता हळूहळू चालू झाली आहे. 4 चेंडूचा चेंडू फक्त बाकी आहे. त्या शेवटच्या चेंडूवरती देखील षटकार आहे, निघून जातोय. या ओव्हर मध्ये तब्बल 5 षटकार आलेत. धावा कदाचित या स्पर्धेचा एक मोठा रेकॉर्ड देखील होऊ शकतो, कारण की 33 धावा या स्पर्धेचा रेकॉर्ड माहिती आहे तुम्हाला. जिथे आपण पाहिले तर सुरेख फटका, एक पाय हवेमध्ये. पुन्हा तोच खेळाडू असताना पुन्हा टप्पा पडतोय, निघून जातोय 4 धावेसाठी. टीमची टोटल आता मात्र जाऊन पोहोचते 44 या आकड्यावरती. अक्षयने फक्त 2 धावा केल्यात, बाकी संपूर्ण धावा क्षितिज मोरेच्या बॅट मधून आलेत. ओहो, आणि या स्पर्धेमध्ये दुसरी 50 करणारा हा खेळाडू आहे. बॅटनं वर केले, मानवंदना स्वीकारली आहे आणि 501 रुपयाचं कॅश प्राइज असेल. साई आणि साईशा चोरगे या दोघांकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. पहिली 50 अनिरुद्धच्या नावावरती, दुसरी 50 राहील एक क्षितिज. यावेळी देखील खेळून यहाँ पे मत डालो आणि तिथे चेंडू पडतोय आणि तिथं मात्र चेंडू सीमारेषे बाहेर फेकला जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 64 आणि या दोनों टीम की रन मशीन है, क्लास है, लाजवाब है. आणि